नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर कमी ब्लाऊज पीस असेल, म्हणजे लहान ब्लाऊज पीस जर असेल तर मोठं माप कशा पद्धतीने बसवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला ही लहान ब्लाऊज पीसमध्ये जर मोठं माप बसवायचं असेल तर काय ट्रिक वापरायची आणि कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, आता मी हे मोजून तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते तर किती आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर आता 75 सेंटीमीटर आहे हा ब्लाऊज. तर बघू शकता हा 75 सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 38 साईज ब्लाऊज कशा पद्धतीने बसवायचा मोठं माप ते मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, तर अगोदर बंद बाजू मी माझ्या साईडला घेतलेली आहे, ओपन बाजू आहे ती त्या साईडला घेतलेली आहे, डबल फोल्ड आहे तुम्ही बघू शकता. आणि हा 75 सेंटीमीटरचा आहे, मरून कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावरती आपण 38 साईज ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा बघणार आहोत. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता बघू शकता पूर्ण पाठीमागचा भाग आपल्याला इथे बसवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मार्किंग अगोदर करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अगोदर पाठीमागचा भाग पहिल्यांदा कटिंग करून घ्या, कारण मेन भाग असतात ना ते आधी आपल्याला कटिंग करून घेणं गरजेचं आहे आणि नंतर मग बाकीचे भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे. तर आता बघू शकता अगदी ॲक्युरेट आणि करेक्ट आपल्याला मार्किंग करून घेऊन त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे झालेलं आहे आपलं पाठीमागच्या भागाचं मार्किंग. तर आता काय करायचं आपल्याला, पूर्ण आधी ब्लाऊज वरती सगळे पार्ट ठेवून बघायचे आणि मगच कटिंग करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तर हे जर ऍडजस्टमेंट करायचे असेल ना तर पार्ट अगोदर व्यवस्थित बघा किती आपल्याला ठेवायला लागतो आणि त्याच्यानुसार. तर आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर, आता हा जो आहे ना हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, मग त्यासाठी आपल्याला जो फोल्डिंग पट्टी करतो ना खालच्या साईडला धुबड पट्टी, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच सोडून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व साईडला लक्षात ठेवा, सर्व बाजूनी 1.5 इंच आपल्याला असं सोडून मग त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीस हे भाई ठेवायची आहे. म्हणजे लहान जर ब्लाऊज पीस असेल आणि मोठं जर माप बसवायचं असेल तर कशा पद्धतीने बसवायचं मैत्रिणींनो, कारण बऱ्याच जणांना काय असतं की उंची ही खूप लागते आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की कमी जर ब्लाऊज पीस असेल तर कशा पद्धतीने बसवायचा. तर आता जे आहे ना असं व्यवस्थित मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा भाई झालं, हा पाठीमागचा भाग झाला. तर आता आपल्याला बघायचं आहे कटोरी. तर बघू शकता ही अशी कटोरी आपल्याला ठेवायची ह्या ठिकाणी, तुम्हाला दिसत असेल अशी क्रॉस मध्ये व्यवस्थित ठेवायची. जिथं आपला मुंडा खोलीचा भाग असतो ना त्या साईडला आपल्याला कटोरीचा भाग ठेवून घ्यायचा आहे, असा क्रॉस मध्ये ठेवून घ्यायचा आहे. नेहमी असं ठेवू नका, आपलं कापड पण खूप जातं आणि कटोरी व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी आपल्याला क्रॉस मध्ये असं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्या भागामध्ये आपली कटोरी अगदी सहज निघते, म्हणजे आपलं व्यवस्थित सगळे पार्ट बसणार आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कटाक्षानं लक्षात ठेवून करणं गरजेचं आहे. तर जसं आपलं पेपर कटिंग आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता कटोरी किती व्यवस्थित आपली ह्या साईडला बसलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, तर आता हा ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना तो हा भाग तो व्यवस्थित असं इथे ठेवायचा आहे आपल्याला. अगदी ह्या भागामध्येच ठेवा, म्हणजे जिथं आपला बघू शकता ना तुम्ही, हा जो तुम्हाला मुंडा दिसतोय ना बघू शकता आपल्या पाठीमागच्या भागाचा, तिथं आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं की आपले बाकीचे पार्ट सगळे इथे बसतात. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की हा भाग आहे ना इथेच बसवा, म्हणजे जेणेकरून काय होतं बाकीचे आपल्याला कापड भरपूर मिळतं आणि भरपूर आपले पार्ट सगळ्या भागांमध्ये बसू शकतात. तर आता आपण इथून असं व्यवस्थित अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी सोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला असं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे
आणि नंतर आपल्याला सगळीकडून मार्किंग करून घ्यायचं आहे. अगोदर सगळे पार्ट ठेवून मार्किंग अगोदर करून घ्या आणि मगच कटिंग करायला सुरुवात करा. लगेच डायरेक्ट कटिंगला सुरुवात करू नका. तर बघू शकता त्या पद्धतीने इथे हा भाग बसवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी बसवून घ्यायची आहे. योगपट्टीला आपल्याला 1 इंच खालच्या साईडला सोडून घ्यायचं आहे. तर योगपट्टी सुद्धा कुठं व्यवस्थित ऍडजस्ट होती ते बघूनच तुम्ही कटिंग करा, कारण कापड आपलं वेस्ट जाता कामा नये. व्यवस्थित आपल्याला सगळे पार्ट बसवून घ्यायचे आहेत. तर अगोदर आपण इथून मार्किंग करून घेऊया. तर बघू शकता हा इथे योगपट्टी व्यवस्थित आपली बसलेली आहे. आता हीच योगपट्टी कट करून आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर आता बघू शकता सगळे पार्ट आपले अगदी व्यवस्थित बसलेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल. आणि राहिलेल्या पार्टमध्ये आपण हुक लूक पट्टी आणि त्याच्यानंतर आपली गोटपट्टी आणि ही योगपट्टी काढून घेणार आहोत. तर अगोदर आपण पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर बघू शकता कमी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं मोठं माप ॲडजस्ट करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर आता इथून आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता आता आपल्याला करायचं आहे कटोरीचं कटिंग. तर दिसत असेल तुम्हाला. तर इथून आपल्याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाई पण व्यवस्थित निघावी यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित कटिंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर ना आता आपल्या ज्या भागात आहे ना त्या भागात आपली एखादी योगपट्टी नाही बसली तर आपल्याला दुसरं कापड ॲडजस्ट करणं गरजेचं आहे, कारण योगपट्टी जी आहे ना ती मोठी साईजमध्ये आहे. तर ह्या भागात नसेल बसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो भाग आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला पाठीची पट्टी कट करून घ्यायची आहे. म्हणजे ती आपल्याला 1 किंवा 1.25 इंचाची कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गोटपट्ट्या आणि हुकलूक पट्टी हे काढायचं आहे, ते सहज निघतं. तर मैत्रिणींनो बघू शकता आता हे आपलं पाठीमागचा भाग, हे आपले ज्या भागाला कटोरी जोडतो तो भाग, आपलं भाईचं माप आणि कटोरीचं माप, योगपट्टी आणि आपली पाठीची पट्टी, हे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण कटिंग व्यवस्थित 38 साईजचं आपण अगदी 75 सेंटीमीटरमध्ये हे माप अगदी ॲक्युरेट बसवलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुमचाही ब्लाऊज पीस जर लहान असेल तर नक्कीच अशा पद्धतीनं तुम्ही पार्ट ॲडजस्ट करा आणि कुठला भाग कुठं ठेवायचा हे जर तुम्हाला लक्षात आलं आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केलं तर नक्कीच तुमच्या कमी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित कटिंग होणार आहे.
फक्त आपल्याला योगपट्टीला दुसरं कापड लावावं लागेल, दुसरं म्हणजे थोडंफार मॅचिंगचं. बाकीचे सगळे पार्ट ह्यात व्यवस्थित बसतात. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.